स्वयंपाकात स्वादाची जान, डीएम मसाले तुमच्या घराची शान। छत्रपती शासन महिला गृह उद्योग कबनूर इचलकरंजी घेऊन येत आहेत अस्सल परंपरेची मराठमोळी चव म्हणजेच डीएम मसाले। मटन मसाला, चिकन मसाला, धणे पावडर, गरम मसाला, बिर्याणी मसाला, तिखट, चवदार मसाले आणि चटणी म्हणजेच डीएम मसाले। तर आजच आपल्या जेवणाची रंगत वाढवण्यासाठी केमिकल विरहित डीएम मसाले, गृहिणींच्या मनातले मसाले आणि चटणी अवश्य वापरा। डीएम मसाले महिला बचत गटाद्वारे करणारे स्वच्छ माफक दरामध्ये म्हणजेच डीएम मसाले। संपर्क दिव्याताई मगदूम, मोबाईल 91 30 80 22 55। नमस्कार, मी तेजस्विनी मगदूम। एम मराठीमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत आहे। पाहूया ठळक घडामोडी। इचलकरंजी शहरातल्या नागरिकांसाठी मनोरंजन, संगीत आणि असीम स्वादाची मेजवानी घेऊन फन पार्क या IPLच्या मॅचेस भव्य मोठ्या स्क्रीनवर पाहता येणार आहेत। तात्पुरत्या रेस्टॉरंटचं भव्य उद्घाटन मोठ्या थाटामाटात पार पडलं। चंदूर रोड इथं सूरज गॅस गोडाऊन जवळ आयोजित या सोहळ्याला अनेक मान्यवरांच्या उपस्थितीत भव्य स्वरूप आलं। उद्घाटन समारंभ सायंकाळी 7 वाजता पार पडला। प्रमुख पाहुणे म्हणून माजी आमदार प्रकाश आवाडे, राहुल आवाडे, संजय घोडावत ग्रुपचे संस्थापक आणि चेअरमन संजय पाटील यड्रावकर, उपनगराध्यक्ष जयसिंगपूर नगर परिषद, त्याचबरोबर अण्णासाहेबजी चकोते, चेअरमन चकोते ग्रुप ऑफ इंडस्ट्रीज यांची प्रमुख उपस्थिती होती। कार्यक्रमादरम्यान उपस्थित मान्यवरांनी फन पार्क हा उपक्रम स्थानिक नागरिकांसाठी एक नवा अनुभव देईल असं मत व्यक्त केलं। इथं ग्राहकांसाठी अमर्यादित तसंच IPLच्या सर्व मॅचेस पाहता येणार आहेत। या ठिकाणी भव्य दिव्य स्क्रीन लावून मॅचेसचा आनंद स्टेडियम सारखा घेता येणार आहे। स्वच्छ नेटकं नियोजन आणि खाद्यपदार्थ, संगीत आणि मनोरंजन उपलब्ध असणार आहे। या उद्घाटन सोहळ्याला शहरातील अनेक गणमान्य व्यक्ती, व्यापारी, युवा वर्ग आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला। फन पार्क पुढील काही दिवसांसाठी सुरू राहणार असून त्याचा आनंद घेण्यासाठी नागरिकांमध्ये मोठी उत्सुकता दिसून येते। या सर्व IPL मॅचेस भव्य दिव्य स्क्रीनवर दाखवण्यात येणार आहेत। याचं तिकीट अल्प दरात आहे, त्यामुळे याचा आनंद इचलकरंजी शहरातल्या नागरिकांनी घ्यावा। पण पार्कच्या माध्यमातून क्रिकेट रसिकांना एक वेगळा आनंद घेण्यात येणार आहे। यामध्ये IPL मॅच पाहत असताना 3 टप्प्यांमध्ये तिकीट दर ठेवण्यात आले आहेत। यामध्ये स्टार्टर, जेवण आणि इतर व्यवस्था करण्यात आली आहे। इचलकरंजीतल्या क्रिकेट रसिकांना एक वेगळा अनुभव या निमित्तानं पाहायला मिळणार आहे। मोठ्या स्क्रीनवर क्रिकेट पाहण्याचा एक वेगळाच आनंद आहे। इचलकरंजी IPL प्रेमींसाठी एक वेगळी पर्वणी मगदूम आणि वाळवेकर परवान यांनी आयोजित केली आहे। याचा आनंद सर्व क्रिकेट प्रेमींनी घ्यावा असं आवाहन त्यांनी केलंय। याचा पत्ता अलायन्स हॉस्पिटल रोड, चंदूर रोड, सूरज गॅस एजन्सी जवळ, बर्गेमाळा, इचलकरंजी इथं आहे। हा भव्य उपक्रम मगदूम फॅमिली आणि वाळवेकर फॅमिली यांनी आयोजित केलाय। त्यांच्या अथक परिश्रमानं आणि संकल्पनेमुळे इचलकरंजीकरांसाठी एक अनोखी पर्वणी निर्माण झाली आहे। घरातले सगळे कुटुंब असेल या सगळ्यांनी एकत्रित बसून तो आनंद घ्यावा यासाठी त्या सगळ्यावर असताना इथं 6 पदार्थ या पहिल्या रँकला फुकट आहेत। किती खाईल तेवढे स्नॅक्स आहेत, व्हेजिटेरियन स्नॅक्स, त्यांच्यानंतर जेवणही आहे जे काय सगळ्यांच्या बरोबर असेल। मागच्या मधल्या गटामध्ये 4 स्नॅक्स आहेत आणि जेवण आहे आणि एकदम लास्ट ते त्या रँकमध्ये तिथं 3 स्नॅक्स आणि जेवण असे तरी विभाग पाडले। तिकिटाचे दरी वेगवेगळे आहेत आणि त्यात खाईल तेवढा आहे आणि त्याच्याबरोबर लिकर सर्व आहे, पण ते पेगवर आहे। बाटलीवर आहे काय ते विचारलं, तेही नाही म्हटलं, पेगवर आहे। म्हणजे अन्याय आहे पिणाऱ्यांच्यावर, आमच्यावर नाही आहे। असं का केलं असं म्हटलं, फुल फन पार्क म्हटलं तर पण व्हायचं झालं तर सगळं मुक्त पाहिजे होतं। ते काय वाळवेकर साहेब जरा आणि हे तर आता इंटरनॅशनल ब्रँड घेऊन आला लक्ष घालून बघा काय करता येतं। तुझ्या स्वप्नात आलं म्हणून सुरेशने परवानगी देणार नाही तर परवानगी दिला। माझं मला असं म्हटलं हे सगळं, पण परवानगी द्यायला यायला महत्व करायला मुलं अवसर करू देत म्हणून सहकार्य केलं। वडिलांनी कोणतीही नवीन गोष्ट करताना यामध्ये अतिशय कष्ट होतं आणि त्या कष्टातून जाऊन त्यावेळी लोक नाव ठेवतात आपल्याला। तर त्यामुळं मला एक आठवतं, राज्याची आपल्या देशाची डेव्हलपमेंट होईल अशा पद्धतीने आपण काम करत राहावं ही मी ईश्वरसाठी प्रार्थना करतो। आणि मला इथं बोलवलं त्याबद्दल आपला धन्यवाद आणि परत एकदा आपल्याला
अभिनंदन करतो की माझी रिक्वेस्ट आहे की आमचा सांगली कोल्हापूर रोड जर चांगला झाला तर आमची डेव्हलपमेंट ही पिंपरी चिंचवडपेक्षा पण चांगली होईल याची मी त्यांना ग्वाही देतो. आणि त्यासाठी जे काही प्रयत्न करायला लागतील आमच्यातर्फे पण, कारण इतका टॅक्स जातो आपल्या एरियातून, जवळजवळ 15,000 कोटी सांगली कोल्हापूर जिल्ह्यातून टॅक्स जातो, पण आपल्याला अजून रोड्स चांगले मिळत नाहीत. तर माझी विनंती आहे की रोड्स चांगले व्हावेत आपले, आणि त्यासाठी जे काही मदत लागेल ती मी सुद्धा करण्यास तयार आहे, कायम तत्पर आहे, ही मी आपणास ग्वाही देतो. थँक्यू व्हेरी मच.